नमस्कार मंडळी, मी अश्विनी. वेलकम अँड वेलकम बॅक टू अश्विनी जनरल लाईफ. आज मी माझ्या आणि माझ्या बाळाचा एक साधा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाळाला सांभाळत स्वयंपाक करणं थोडं कठीण असतं, पण आई सगळं मॅनेज करतेच. आज मी ठरवलं का नाही बाळाने आणि आईने सेम नाश्ता शेअर करावा. बाळ जेव्हा बघतं आपली आई पण सेम नाश्ता करते, तेव्हा तो आपल्या आईला कॉपी करायचा प्रयत्न करतो. सकाळची सुरुवात ही प्रत्येक घरात चहानेच होते आणि मीही तेच करते. सकाळची सुरुवात चहासोबत म्हणजेच चेरी ऑन टॉप सारखं असतं. बघतायत माझे स्ट्रगल व्हिडिओसाठी. इथे मी इंडियन स्टाईलमध्ये पास्ता बनवते आणि ते दोघं आम्ही एन्जॉय करू. मी नेहमी प्रयत्न करते की त्याने त्याच्या स्वतःच्या हाताने खावं, जेणेकरून तो प्रत्येक घास हा फील करून खाईल. मध्ये मध्ये उठून त्याला मम्माला किसेस द्यायच्या असतात. मध्ये मध्ये निशांगचे काम वाढवणे पण चालूच असते. त्याने अजून कामाचा व्याप वाढतो. पण ह्या सर्व मोमेंट्स त्याच्या मला खूप क्यूट वाटतात. तो स्वतःही त्या फिक्स करायचा ट्राय करतो, पण ते नाही होत. घरकाम कधीच संपत नाही, पण स्वच्छ घरामुळे खूप फ्रेश वाटतं. काम करत असताना त्याची लुगुळ ही चालूच असते. अजून तेवढं त्याला स्पष्ट बोलता येत नाही, पण त्याला प्रश्न खूप पडतात. म्हणून सारखं मम्मा 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 चालूच असते. जेवढे प्रश्न आपल्याला समजली तेवढी उत्तर द्यायची. हा माझ्या दिवसातील सगळ्यात आवडता वेळ. माझ्या बाळासोबत वेळ घालवणं म्हणजे सगळं काही आहे माझ्यासाठी. बेडशीट साधारणपणे दर 7 ते 10 दिवसांनी म्हणजेच आठवड्यातून एकदा बदलायला हवी. पण उन्हाळ्यात खूप घाम येतो. त्वचेची ॲलर्जी असल्यास 3 दिवसांनी एकदा तरी तुम्ही बेडशीट बदलायला हवी. मी दर 3ऱ्या दिवसाला बदलते नेहमी.
बेडशीट बदलणं माझ्यासाठी एक मोठा टास्क आहे. थोडी मोठी आहे गादी, त्यामुळे मला ते हँडी नाही होत बेडशीट चेंज करायला. पण लाईक अ सुपर वुमन मी करतेच मॅनेज सगळं. इथे बाळाच्या भाषेत थोडं प्यारू प्यारू. आज आम्ही एक छोटी ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी केली. यामुळे बाळाची क्रिएटिव्हिटी आणि लर्निंग दोन्ही वाढतात. आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.